घ्या ना. तुका म्हणे माझे मुक्ती सर्व सुख. तुका म्हणे हे जीवन तुका हॅलो
जय जय राम कृष्ण हरी अरूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी दुःख झाले हो साजनी दुःख झाले हो साजनी पाहता
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पितृवचन सेवा पितृवचन सेवा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पितृवचन सेवा पितृवचन सेवा स्वामी
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा योऽन्त प्रविक्षमम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयन्ति शक्तिधरं स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीला जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेची बंधू दुसरे चरण सद्गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्र मोळे पनींद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी स्वामी गुरु भक्ती पितृवचन सेवापती हे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा पाठीमागे माझा आवाज येतो हा इको कमी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सभेकरिता प्रतिपादित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण अधिकार संपन्न हे ऐका बरं संत म्हणलं की एक तर प्रामुख्याने अधिकार संपन्न लावावंच लागत नाही बरं का ज्ञानोबाराय म्हणलं की ज्ञान आठवल्याशिवाय राहत नाही भक्ती म्हणलं की नामदेवराय आठवल्याशिवाय राहत नाही शांती म्हणलं की एकनाथ महाराज आठवल्याशिवाय राहत नाही आणि वैराग्य म्हणलं की जगद्गुरु तुकोबाराय आठवल्याशिवाय राहत नाही वैराग्य 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 म्हणजे आहे तरी काय वैराग्य म्हणजे कोणत्या झाडाचा पाला आहे गोवा वैराग्य म्हणजे काय वैराग्य म्हणजे वैराग्याची एक शास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या करून जाईल नाही का वैराग्य म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट उपलब्धच नाही म्हणून तिचा त्याग करणं याला वैराग्य नाही म्हणत माझ्याकडे एखादी गोष्ट नाहीच मग मी म्हणायचं का आपल्याला ते आवडतच नाही अरे तुझ्याकडे नाहीच ना ती मग त्याला म्हणायचं नाही वैराग्य ऐका शास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या अशी सांगतात एखादी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध वस्तू असूनही तिचा त्याग करता आला पाहिजे त्याला म्हणावं वैराग्य असे असणारे वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता या ठिकाणी निवडला आहे ऐका अभंगाची कडवी आहे 4 थोडस लक्ष देऊन ऐका बरं का अभंगाची कडवी आहे 4 बोललं तरी चालेल बरं का अभंगाची कडवी आहे 4 आणि यामध्ये पूजा आहेत 7 अभंगाची कडवी 4 या अभंगामध्ये महाराज उपदेश वजा महापूजेचं वर्णन करतात या अभंगामध्ये 7 पूजा कोणत्या ऐका बरं का यामध्ये महाराज सांगतात स्वामी काज काय हेच विष्णूची महापूजा आता पुढे आहे का स्वामी काज गुरु भक्ती हेच विष्णूची महापूजा त्याच्यानंतर पितृवचन हेच विष्णूची त्याच्यानंतर सेवापती हेच विष्णूची महापूजा आता पुढे काय सत्य बोले किती पूजा झाल्या 5 झाल्या ना 5 झाल्या 5 हा लक्ष स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती सत्य बोले मुखे ही 5वी पूजा दुखवी अनेकांच्या दुःखे ही 6वी पूजा आणि 7वी पूजा निश्चयाचे बळ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे फक्त पूजाच सांगत नाही तर मानवी जन्माला आल्यानंतर आपण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये जाऊ नवे व्यावहारिक बाजू आपण बाजूला करून भौतिक दृष्ट्या जर विचार न करता परमार्थिक दृष्ट्या विचार केला तर आपली एक कर्तव्याची बाजू आहे आणि ती कर्तव्याची बाजू सांभाळत असताना आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितलाय अभंगामध्ये पूजा किती आहेत 7 आता या 7 पूजा तुम्हाला कळेल मग आपण कीर्तन बंद करायला काय महाराज सुरू नाही झाला अजून असो अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे म्हणेल मी
तर ज्यावेळेस आपली आषाढी वारी चालू असते त्या आषाढी वारीचा औचित्य साधून या ठिकाणी एक कीर्तन महोत्सव आपण आयोजित करत असतो. कीर्तन महोत्सव आयोजित करायचा पण शाळेत आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थी असतील, माजी विद्यार्थी असतील, शिक्षक वृंद असतील, सगळ्यांच्या या ठिकाणी प्रयत्नातून किंवा सगळ्यांच्या एकतेतून या ठिकाणी आपल्याला करायचा तो हा कार्यक्रम आहे बरं का. या ठिकाणी सगळे जमा होतात, कलाकार असतील, ज्यांना याची आवड आहे ते सगळे या ठिकाणी जमा आहेत बरं का. आता नामोल्लेख करून मी वेळ घेणार नाही या सगळ्यांचा. त्यामुळं सगळेच उपस्थित शिक्षक वृंद, आता मला सगळ्यांची नावं माहिती आहेत कारण मी 2013 ते 2021 पर्यंत इथंच राहिलो, त्यामुळं सगळ्यांची नावं सर मला माहिती आहेत. प्रामुख्याने मी सरांचा नामोल्लेख करणारच आहे. या खरं सांगू 2013ला आलो त्यावेळेस आम्हाला हा सांस्कृतिक विषय माहीतच नाही, थोडंसं माफी मागून बोलतो बरं का. त्यावेळेस असा काही इंग्रज सरांनाही माहिती, त्यावेळेस असं काही घडलंच नाही. सर आम्हाला शिकवायला होते, केमिस्ट्री शिकवायचे आणि त्यावेळेस असा सांस्कृतिक कार्यक्रम काय कीर्तन हा कॉलेजमध्ये काही भागच नव्हता बरं का. त्यावेळेस शिस्त होती, सगळं होतं. म्हणजे आता नाही असं म्हणायचं नाही, आता भरपूर जास्त प्रमाणात, उलट त्याच्याही तुलनेत जास्त आहे बरं का. पण हा सांस्कृतिक विभागाचा जो कार्यक्रम आहे मी तर असं म्हणेन की या तरुण मुलांच्या समोर एक परमात्म्याचं, एक विठोबाचं नाम गुणगान गायलं जातंय याच्यासारखं भाग्यवान कॉलेजच नाही बुवा. विठाला आणि हा सांस्कृतिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आदरणीय प्राचार्य श्री नगरकर सर यांच्यामुळे आपल्याला हा योग नवीन पोरं त्यांनी पाहिले. आता मला येताना सर बोलले की दिल्लीमध्ये आम्ही काही पोरं बघितली आणि मला ती इच्छा झाली की आपल्या कॉलेजमध्ये एवढी चांगली पोरं असतील तर मग आपणच का कार्यक्रम करू नये. आणि मग त्यांच्या या सुचलेल्या एका युक्तीमधून हा सगळा लावलेला एवढेच रूप आता त्याला एकदम बहर आलेला आहे बरं का. एवढी छान सगळीच या ठिकाणी कलाकार मंडळी आहे, सगळी शिक्षक मंडळी, तुम्ही एवढं प्रोत्साहन देताय. प्रोत्साहन देणं खूप मोठं आहे बरं का. प्रोत्साहन देणं, आजकाल प्रोत्साहन कोणी कोणाला देत नाही, कोणी कोणाच्या पाठीवर थाप टाकायला मोकळं नाही. का? कारण पाठी बी तेवढ्या शाबासकीच्या लायकीच्या राहिल्या नाही का. मी तर नेहमी सांगत असतो बरं का औदुंबर महाराज, आपली पाठ एवढी मजबूत ठेवायची ना, कायम एवढी पाठ मजबूत ठेवायची. का? कारण जी लोक त्यावर शाबासकी देतात ना, थोडं पुढे गेलं तीच लोक त्यावर वार करत असतात बरं का. त्यामुळे ती मजबूत करायची असते. असो नका वाजू टाळ्या, तुम्हाला काही टेन्शन आहे का? अरे टेन्शन आहे तुम्हाला काय? हे तर पुढच्या नाही, मी पण माग. तुम्हाला काय टेन्शन आहे का? नाही ना. हा मग टाळ्या वाजवले, एवढे चांगले गाते, एवढे चांगले वाजवते, अधून मधून तुम्ही टाळ्या वाजवले तर त्यांनाही बरं वाटेल ना. आता एक आपण सगळे एका कॉलेजमधले म्हणून बोलतो बरं का, बाकी दुसरीकडे मी काही सुद्धा बोलतो, काही सुद्धा अजिबात नाही बोलत. काय काय करायचं, आम्ही 2 तास कीर्तन करायचं, निघून जायचं, काय घेणं देणं पडेल. लोक सांगून सुधरत खुशाल नाही म्हणतात, पकवायच्या रोज एक कीर्तन जोडी तर नाही म्हणतोय. महाराज सांगून सांगून मेले राम महाराज, पण तुम्ही काय सुधारला परत नाहीच म्हणताय. असो महाराजाचं काम असतं सांगणं, पण असो सुंदर असा उपक्रम आहे. आदरणीय प्राचार्य नगरकर सर आहेत या ठिकाणी उभं, आदरणीय बाबा असतील, संतोष महाराज असतील, अगस्ती सर असतील, तसंच अजून आमचे काकडे महाराज असतील. आता सगळ्यांची नावं मला नाही परिचित. असो आमचे सौरभ महाराज असतील, माधव महाराज असतील. दुसऱ्या या ठिकाणी मृदंगावरती अख्खा महाराष्ट्राला वेळ लावला बरं का या माणसाने. खूप जबरदस्त वादन. आणि आता तुम्ही कुठेही बघा, तेजस महाराज काळे एक वादळ सध्या चालू आहे संप्रदायात. हा तेजस बाबा म्हणतात बरं का त्यांना. म्हणजे तुम्हाला जर युट्यूब वगैरे सर्च करायचं म्हणलं तर तेजस बाबा लगेच ते सर्च होतं. अतिशय सुंदर पखवाज वादन त्यांची कार्यक्रमाला उपस्थिती आहे. तसंच आमचे विठ्ठल महाराज असतील, माझे ज्येष्ठ बंधू याच कॉलेजमध्ये शिकलेले, नवनाथ महाराज असतील, सुंदर पखवाज तेही वाजवतात. तसंच आपल्या आवाजाने उभ्या महाराष्ट्राला वेळ लावलाय हरिभक्त पारायण कंठभूषण श्री श्रीराम महाराज काळे. तसेच पहिली गोड चाल ज्यांनी सुरुवातीला गायली हरिभक्त पारायण माऊली महाराज. सुंदर. मी ज्यांच्याकडे शिकलो, म्हणजे माझी सुरुवात ज्यांच्याकडे झाली त्यांचे चिरंजीव आहेत बरं का. म्हणजे त्यांच्या वडिलांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. संप्रदायात पाय रोवण्यात किंवा उभा राहण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे माझ्या आयुष्यात
त्यांचे सुपुत्र आहेत आदरणीय माऊली दादा, त्यांची उपस्थिती आहे. तसंच एक कीर्तन क्षेत्रात युवा कीर्तन, आता उद्या तुम्ही त्यांना ऐकणार आहेत बरं का. औदुंबर महाराज गदादे, एकदम विनोदी शैली आणि बोलावं तेवढं कमीच आहे. औदुंबर महाराज गदादे, तसंच गोड कोकिळ कंठी तेजस महाराज गायकवाड या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला ज्यांनी पखवाजावरती पंचपदी सुरुवात केली हरिभक्त पारायण सर्वेश्वर महाराज गदादे, तोच त्याचबरोबर सुरुवातीला ज्यांनी या बाजूला पखवाज वादनाचं काम केलं हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील एक नामांकित मृदंग सम्राट प्रमोद महाराज पालवे, तसंच आमचे ऋषीदादा असतील बरोबर ना. आणि सगळ्यात माझे कानाबाई मुक्ताबाई सगळ्यात बरं का, कानोपात्रा म्हणा, मीराबाई म्हणा, जनाबाई म्हणा, मुक्ताबाई म्हणा, जेवढ्या संत असतील तेवढ्या मागे उभा राहिल्यात असं समजू आणि कीर्तनाला सुरुवात करू बरं का. समोर इंगळे सर आहेत, आमचे गायकवाड काका आहेत, जीवलग मित्र माझा वर्ग मित्र समोर बसलाय बरं का, आकाश बेडकर. आता तू म्हणत असेल माझ्यासोबत होता तेव्हा काय करत होता मला माहिती, आता काय सांगतोय असू द्या, पण आता ते आपल्यातलं होतं. आता इथं वेगळं आमच्या पवार मॅडम असतील, आदरणीय कुंभार सर असतील, ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि बरोबर 9ला संबोधित किती तुम्ही म्हणतात तितका वेळ जमत चालतंय. मग तुम्ही 9:15 पर्यंत आपण कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला बोर होणार नाही याची काळजी मी घेईल. विठाला मानवी जीवन जगत असताना परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस माणूस प्रवेश करत असतो त्यावेळेस माणसाच्या आयुष्यात 2 पैलू पडत असतात. ऐका, एक सांसारिक पैलू पडत असतो आणि एक परमार्थिक पैलू पडत असतो. मी तर या ठिकाणी सांगून जाईल की माणसाच्या जीवनात अडचणी खूप जास्त येतात. अडचणीला एक जर आपण जसं सायंटिफिक एखादा अक्षर असतं ना, तसं अलंकारिक भाषेत त्याला प्रतिबंध म्हटलं जातं बरं का, म्हणजे सांप्रदायिक भाषेत. प्रतिबंध हे अक्षर लक्षात ठेवा. प्रतिबंध म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? प्रतिबंध नाही कळलं? प्रतिबंध का माझं प्रतिबंध हे अक्षर तुम्हाला प्रतिबंध होते? थोडं फायदे ठेवा डोक्यात जरा बरं का, कार्ड नाही वापरायचं, नुसतं डोकं पण वापरायचं. प्रतिबंध म्हणजे अडचण बरं का, म्हणजे सांसारिक जीवनात काही अडचणी असतात आणि परमार्थिक जीवनामध्ये काही अडचणी असतात. पहा, सांसारिक जीवनामध्ये काय अडचणी आणि परमार्थिक जीवनामध्ये काय अडचणी, 2 विभाग आपण करणार आहेत. पहिला पैलू आपण पाहणार आहे सांसारिक जीवन आणि त्यामध्ये आलेल्या अडचणी. काय पहा, सांसारिक जीवनामध्ये अडचणी येतात त्यामध्ये षडविकारांच्या बरं का. माणसाच्या आयुष्यामध्ये षडविकार खूप महत्वाचे मोठे शत्रू आहेत आणि ते शत्रू माणसाच्या आयुष्यात आलेले आहेत की ते माणसाला परमार्थापर्यंत पोहोचू देत नाहीत, म्हणजे देवापर्यंत पोहोचू देत नाही. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये काही पैलू, परमार्थिक पैलू पाहत असताना त्यामध्ये काही प्रतिबंध आढळून येतात. ते प्रतिबंध म्हणजे 2 आहेत. तो पहिला प्रतिबंध एक स्तुती आणि दुसरा प्रतिबंध एक निंदा. ते 2 प्रतिबंध आले की तोही माणूस देवापर्यंत पोहोचत नाही. आता एका संसारिक प्रतिबंध सांगितले मी, त्यातले 2-3 पैलू तुम्हाला सांगून जाईल, 2-3 प्रकार सांगून जाईल. पहा, काम, क्रोध, लोभ नावाचा विकार मी तुम्हाला सांगेल. सर आता खूप 6 विकार आहेत, थोडं सांगेल, आता वेळही आपल्याकडे नाही. लोभ नावाचा विकार आहे, एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे, तुकोबाराय त्याचा धिक्कार करतात बरं का. तुकोबाराय म्हणतात लोभी माणसाचा धिक्कार केला पाहिजे. का? कारण लोभी माणसाचं मन त्याच्या हातामध्ये कधीच नसतं. पहा, झालं असं, एका श्रीमंत माणसाच्या घरी पंगत बसली बरं, खूप दाता 40-45 पदार्थ केले. किती? कीर्तनकार महाराज जरी नसतो बोलल्यात 4 तासाला, पण 45 म्हणायच्या बाबा जायचं कुठं पंगत महाराजाला बोलायची. मग 40-45 पदार्थ ताटावर नाही वाढणारे आले बरं का. 2-4 पदार्थ घेतले. एक लोभी माणूस बसला होता. लोभी माणूस बसला, सुरुवातीला पुरी आली, त्याने 2 पुऱ्या वाढल्या तेजस महाराज. ते म्हणला अजून 2 ठेव. लोभी. परत भातावाला आला, त्यांनी 1 भातवडी वाढली, तर म्हणला अजून 2 भातवड्या टाक. आणि महाराज बघता काय 4-5 पदार्थ ताट भरलं त्याचं, बाकीचे 40 कुठे ठेवायचे. त्याने असा ताटाला हात लावला दोन्हीकडून आणि टाक म्हणला. ताटाला हात लावला आणि टाक म्हणला आणि टाकले महाराज. 10-15 पदार्थ झाले, परत हातही भरला ना. आणि मग हात सोडवता आता सांगण, हात सोडव तर सांगण, मग खाताच येईना ना.
खाताची आहे पंगत उठली ते वाढणारे आले पंधरवाळे गोरा करत म्हणजे उठ एवढं खरकट ठेवतात का खाल्लंच नव्हतं. महाराज सांगतात लोभी माणसाचं मन ताब्यात नसलं त्याच्यामुळे तो प्रतिबंध त्याला सुखापर्यंत पोहोचू देत नाही अर्थात परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही. अहंकार नावाचा एक आपल्याला सांसारिक जीवनामध्ये एक विकार आहे बरं का. अहंकार नावाचा माणसाला एवढा राग येतो पहिली माणसं एक कान पुढे झाली तर दुसरा कान पुढे करायची. आता माणसाला आराम म्हणलं तर त्याला सहन होत नाही, आराम म्हणलं तर सहन होत नाही. कोणी असो अंगात ना माऊली तर सांगतात अंगात बळ नसलं ना बळ येण्याशक्ती अंगात बळ नसलं तरी ते तिथं जातेच पण त्याला अहंकार म्हणजे एवढा अहंकार झालाय. एवढी माणसं उन्मत्त होऊन चालायला लागली रस्त्याने एवढी उन्मत्त होऊन काय काय माणसं तुम्ही ऐकलंही असेल बऱ्याच वेळा बरं का. माणसाला आयुष्यामध्ये कधी एक ना एक दिवस स्मशानामध्ये तर जावंच लागतं बरं का. कुठं स्मशानात जावं लागतं. आणि मी तर असं म्हणेन औदुंबर महाराज बरं का मी तर असं म्हणेन स्मशानभूमी गावाच्या बाहेर नाही पाहिजे ही गावाच्या मध्ये पाहिजे. येता जाता दिसली पाहिजे माणसाला येता जाता का कारण कळलं पाहिजे माणसाने भल्या भल्या माणसाने इथं जन्म घेतला पण शेवट काय त्याची राखच झाली. काय झाली राखच झाली. तिथं कोणी त्याला सांभाळायला आलं बाकीच्यांचं जाऊ देऊ ती त्याची होती ना हा कोण हा गृह तुम्हाला अनुभव आहे आता जास्त ना गृहमंत्री त्याची गृहमंत्री होती ना ती सुद्धा नाही मला रडत आली. हातात सोन्याची अंगठी होती हातात त्याच्या ते पडलं होतं असं आणि ती रडत आली. आता माझं कसं होणार आता मला तसं रडा येत नाही पण आता माझं कसं होणार आली हातात घेतला ना अंगठी काढून घेतली. मी बोलत नाही तो कोबाराय बोलतात भूषणे ही बांधून देते तो शेवटी सरणावर न्यायसाठी बांधते. भूषणे घेते काढून सोनं नाणं काय असेल ते नाही जाऊ देत महाराज त्याच्याकडे. शेवटी कपाळाला लावलेला रुपया ना तो सुद्धा दुसऱ्या दिवशी कुठं सापडतो नाही जात सोबत काहीतरी. महाराज सांगतात शरीराची होय माती हा शरीराची राखच होणार त्यामुळे अहंकार करायचा नाही. आणि अहंकार झाला कुणाला रावणाला त्याचा हाल किती झाला महाराज किती हाल झाले. शेवटी काय सुद्धा सोबत गेलं नाही कोणी सुद्धा सोबत आलं नाही कोणी सुद्धा आलं नाही. का तर अहंकार एवढा झाला उन्मत्त झाला आणि परमात्म्यापासून एवढा जवळ राम असताना त्या रामाला शरण न जाता आपल्या अहंकारामध्ये स्वतःचा नाश करून घेतला. हा अहंकार आपल्या सांसारिक जीवनामध्ये आला की परमात्म्यापर्यंत तो आपल्याला पोहोचू देत नाही. या आशयाचा हा संसारिक प्रतिबंध आपल्या समोर मी मांडलाय. आता राहिलेले 4 पैलू ते नाही मांडत मी आता तुम्हाला परमार्थिक प्रतिबंध सांगणार आहे. का कारण त्यातून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा. पहा परमार्थिक जीवन जगत असताना 2 पैलू आडवे येतात आपल्याला बरं का ज्या अडचणी करत असतात. एक असतो स्तुती आणि दुसरा असतो निंदा. परमार्थिक जीवन जगत असताना आता आम्ही लोक कीर्तन करतो बरं का. कीर्तनाला गेलं औदुंबर महाराज आपण कीर्तनाला गेलं कुठं
कुठं एखाद्या ठिकाणी कीर्तन केलं आणि कीर्तन करून खाली बसू द्या फक्त, 2 माणसं येणार, महाराज आहा हा तुकडाच पाडला. काय तुकडाच पाडला, एवढी स्तुती करतात महाराज. स्तुती महाराजांनी फक्त दाराच्या बाहेरच जाऊ द्या. त्या हातावर तंबाखू घेते, मारता मारता कुठला होता रे होता आमकाम काय ऊत आलाय असल्याला, हा ऊत. मग तिथं स्तुती माणसं तोंडावर करतात. ऐका, एक तुम्हाला दोन्ही स्तुती आणि निंदा एकाच दृष्टांतातून पटवून देतो, थोडं भजन करा. काय झालं, एका गावामध्ये चोराचा सुळसुळाट, आता पण चालू आहे बरं का, चोराचा सुळसुळाट जाम चालू होता. एवढ्या चोऱ्या, चोर काही एकही दिवस सुना जाऊ देत नाही, रोज कुणाची नाही कुणाची चोरी चालूच. आणि चोरी चालू आहे. काय झालं, गावातल्या 10-15 पोरांनी ठरवलं की आज आपण काय करायचं, पहारा करायचा. आपण चोरांना काय सोडायचं नाही, आज आपण चोरांना पकडायचं. आज चोरी कोणाची झाली नाही पाहिजे म्हणून ते 10-15 तरुण पोरं हातात काठ्या घेऊन रात्रीच्या पहाऱ्याला उभा राहिले बरं का. आणि उभा राहिल्यावर झालं असं, रात्री 1-1:30च्या सुमारास एक अनोळखी माणूस गावात शिरताना त्यांना दिसला. मग यांनी काय केलं, 2 तुकड्यामध्ये ती 10-15 पोरं विभागली. 7-8 जण एका बाजूने आले, 7-8 जण एका बाजूने आले. झालं असं, तो माणूस थोडा पुढे आला. मागचे जे 7-8 जण आले होते त्यातल्या एका व्यक्तीने काय केलं, एक असा गोल बघून दगड घेतला बरं का. तेजस महाराज, गोल बघून दगड घेतला. हा गोल बघून दगड घेतला. थोडं 2-4 पावलं पुढे गेला, त्याचा अंदाज घेतला आणि परत 1 पाऊल मागे सरकला आणि जो दगड असा बिरकावून दोन्हीकडे पण मारला बरं का, म्हणजे दोघांनी. आणि त्याच्या पाठीत दगड मारला, जोरात ओरडला, अरे बापरे म्हणून, मेलो रे मेलो म्हणल्यावर मेलो म्हणून पुढून जे 7-8 जण आले का, दगड कोणी मारला होता, पाठीमागच्याने, पाठी. तोच पुढून 7-8 जण आले होते. 7-8 जणांतले त्यातल्याही एकाने दगड उचलला बोल, आणि दगड उचलला आणि त्याने तेच केलं आणि पुढून येऊन त्याने पण जोरात, एवढ्या जोरात मारला. कुठं, छातीत. आता प्रामाणिकपणे तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मी बरं का. पाठीमागून एक दगड मारला होता बरं का, आणि पुढून एक दगड मारला होता. काय कोड का, पुढूनही दगड मारला आणि मागूनही दगड मारला. कोणता जोरात लागला असेल, तुम्हाला नाही कळलं. पाठी मागून जो दगड मारला होता तो पाठीत मारला, पुढून मारलेला दगड छातीत मारला. लागला कोणता असेल का, तुम्हाला मारून बघावं लागेल. नाही ना, कोणता लागला असेल, तेजस महाराज पाठी मागून. तेजस महाराज म्हणजे पाठी मागून जर जोरात लागला असेल आणि पुढच्या काय गोंजारला असेल, पुढचा बी तेवढाच लागला असेल महाराज. आता ऐका बरं का, दृष्टांत संपला माझा. पाठी मागून दगड मारला, परिणाम तोच आहे, आणि पुढून दगड मारला, परिणाम तोच आहे. लोक चालता पाठी मागून दगड मारतात, त्याला म्हणावं निंदा. पाठी मागून जो दगड मारला जातो त्याला म्हणावं निंदा, आणि समोर तोंडावर मारला जातो, वा महाराज क्या बात आहे, हा दगडच आहे बरं का, हा तोंडावर मारला जातो त्याला म्हणावं स्तुती. हे सांसारिक 6 प्रतिबंध आणि परमार्थिक 2 प्रतिबंध माणसाच्या जीवनामधून संपले की त्याची परमार्थाकडे जाणारी वाट एकदम सोपी होत असते. नवे महाराज सांगतात, हे प्रतिबंध बाजूला झाले की तुम्ही चालता तुमच्या कर्तव्याच्या भूमिकेतून तुम्ही जर केलेली सेवा असेल त्यामध्ये तुम्हाला 4 पूजेच्या माध्यमातून महाराज अभंगाच्या
इथं गाणं म्हणजे ना, गायन करणं म्हणजे ह्या लेकराच्या गोष्टी नाहीत बरं का. म्हणजे गाणं हे बरोबर कंठ जर पाहिला तुम्ही तर तो हृदय आणि मेंदू याच्या बरोबर माध्यम आहे बरं का. आता सगळेच म्हणजे सायन्स वगैरे शिकवणारे सर आहेत, मला जास्त सांगायची गरज नाहीये. पण हृदय आणि मेंदू याचं ज्यावेळेस ऐक्य होतं ना, त्यावेळेस कंठामधून मधुर आवाज निघत असतो बरं का. कळलं तुम्हाला काय म्हणायचं मला? हा, कळलं का? कंठ इथं का हृदय आणि बुद्धीचं ज्यावेळेस एकाग्रीकरण होत असतं ना, त्यावेळेस कंठातून स्वर बाहेर निघत असत आणि ते सहज. किती त्रास होतो एकदा माईकवर उभा राहून बघा. माईकवर राम महाराज त्या दिवशी मी कीर्तनात ऐकलं बरं का. म्हणजे फार जुन्या दिवसाची, जुन्या एकदम पूर्वीची गोष्ट आहे. ते कोल्हापूरचे राजे आले होते आणि त्यावेळेस एक जणाला त्यांनी सहज माईकवर सांगितलं, म्हणजे कोल्हापूरचे राजे आले तेवढ्या सतरंजा हातरून घ्या. म्हणजे कोल्हापूरचे राजे आले तेवढ्या सतरंजा हातरून घ्या. तो माईकवर गेला आणि त्यांनी सांगितलं. तो एक तर लटलट कापत होता बरं का, माईकवर पाय तर कापत होते. गडबडीत काय म्हणला ऐका बरं का. गडबडीत म्हणला, राजापूरचे कोल्हे आले, लवकर हातरंजा सतरा. म्हणजे ही तर बोलायचं सोपं नाही. असू द्या, आपण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केलाय. अभंग महाराज सांगतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. या ठिकाणी कर्तव्याची भूमिका आहे, निष्ठेची भूमिका आहे बरं का. कर्तव्याची भूमिका काय? पितृवचन ही कर्तव्याची भूमिका आहे. पितृवचन काय? आजकालची मुलं आम्ही पाहतो बरं का, वडिलांचं वचन तर पाळणं बाजूलाच बरं का. तुम्हाला एक थोरलं उदाहरण देतो मी, थोरलं परशुराम भगवंताचं बरं का. परशुराम भगवान यांचं जर तुम्ही कधी वाचन केलं तर असा मुलगा जमद अग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा मुलगा बरं का परशुराम. जमद अग्नी ऋषी आणि परशुरामाचा मुलगा. आता आपण महावरूची रेणुका जी म्हणतो ना, ती रेणुका त्यांचा मुलगा परशुराम. पितृवचनाचं महत्व तुम्हाला सांगतो. झालं असं, एक दिवस जमद अग्नी ऋषींची आणि रेणुका मातेची काही कारणास्तव वाद झाला. तर घरात भांडण लागतं. ह्यात तुम्हाला सांगायची गरज नाही. संसाराविषयी मला जास्त बोलायची गरज नाही का, कारण हे पोरांचं जाऊ द्या, बाकीचे संसारात ऑलरेडी बुडालेच आहेत ना. आणि मी तर विनोदाने सांगत असतो, संसारात माणसं एवढी बुडाली ती फुगून सुद्धा वर आली नाही कळलं. असू द्या, चला पुढे. काय सांगत होतो? हा, कीर्तन. हा, जमद अग्नी ऋषींचं आणि त्या रेणुका मातेचं काही कारणास्तव थोडंसं भांडण झालं. राग आला जमद अग्नी ऋषींना आणि परशुरामांना बोलवलं. म्हणे, बापासाठी काय करू शकतो तू? आज्ञा तर करा. म्हणजे आज्ञा म्हणून सांगतोय, तुझ्या मातेचं शिर धडा वेगळं कर. महाराज एक मिनिटही इकडे तिकडे बघितलं नाही. हातात परशु होता. एका मिनिटामध्ये रेणुका मातेचं शिर धडा वेगळं केलं. बापाने सांगितलं, आता मी प्रसन्न आहे तुझ्यावर, आता माग काय मागायचं? सांगितलं, आईचं मुलगा आहे तसं करून द्या. पितृवचन. आता आम्ही पितृवचन करत नाही. महाराज बापाला तोडून जायला पोरं मागं पुढं सरकत नाही. आजकालची पोरं अवघड झाले. पोरांचंच नाही, पोरींचंही तसंच आहे. आजकाल आमच्या बापाला खाली आणि अनेक गोष्टी आहेत बरं का. मी थोडा संवेदनशील आहे तुम्हाला, आणि मी डायरेक्ट बोलणार हे मला काही, मी कशाची भीती मला वाटत नाही का, कारण सत्य बोलणाऱ्याला भीती नसते. ज्याची खरी सेवा, भय काय त्याच्या जीवा, त्याला भय नसतं बरं का. आणि खरंच मला एक असं अंतःकरणातून एक गोष्ट सांगूशी वाटते की मुलींनी खरंच बापाची इज्जत काय एकदम आटकेपार ठेवली पाहिजे बरं का. माझ्या बहिणीसारख्या तुम्ही सगळ्यात, तुम्हाला राग येऊ देऊ नका. ज्या वेळेस एखादी मुलगी बापाला खाली बघायची वेळ आणते ना, त्यावेळेस एखाद्या हत्तीच्या पायी किंवा एखाद्या मोठ्या अपघातात मरण आलेलं ते सुद्धा त्याच्यापेक्षा कमी असतं बरं का. अकीर्ती मरणाधिकी रिच्यते. मनाचं एकही अक्षर बोलणार नाही. भगवद्गीतेत सांगतात, कीर्तिवान पुरुषाला अपकीर्ती कधीच सहन होत नाही. अकीर्ती मरणाधिकी रिच्यते असं सांगतात बरं का. कीर्ती ही एकदम कीर्तिवान पुरुषाला अपकीर्ती कधी सहन होत नसते. आणि ती अपकीर्ती आली की त्याला त्याच्यापेक्षा मरण जवळचं वाटत असतं. असो,
त्यामुळे पितृवचन हे आपण कायम पाळलं पाहिजे. पहा दुसरा वर्ग सांगितला सेवापती. आता अलीकडे पातिव्रत्य धर्मही राहिला नाही. पातिव्रत्य धर्म राहिलाच कुठं बाबा. अलीकडे बायका नवऱ्याला नावाने हाक मारायला लागल्या. हो श्याम श्याम औदुंबर महाराज म्हणत असतील तुम्हाला अजून. तुमचं बदल हा म्हणजे नावाने हाक मारायला लागले. यामध्ये पातिव्रत्य राहिलंच नाही महाराज. का सुरुवात तुम्ही शांडिल्य नावाची प्रतिव्रता ऐकली असेल. 3 दिवस सूर्याला उगू दिलं नाही, याला म्हणावं पातिव्रत्य महाराज. आणि ते पातिव्रत्य राहिलं नाही. झालं असं बरं का. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. 2 बायका शेजारी, एक गंगूबाई आणि एक अजून एक नाव सांगा. बर सखूबाई आणि गंगूबाई. ठीक आहे. सखूबाई शेजारच्या गंगूबाईकडे गेली एक दिवस आणि तिने बघितलं गंगूबाई पूजा करत होती बरं का. पूजा करत होती, देवपूजा झाली. ती चाळणी घेऊन गेली महाराज. कुठं? गंगेवर चाळणी घेऊन गेली. तिने चाळणीत पाणी आणलं महाराज. काय केलं? चाळणीत पाणी आणलं. ते देवाला वाहिलं. कुठं? देवाला वाहिलं. सखूबाई बघत होती. म्हणजे अगो बाई हिने चाळणीत पाणी आणलं. तिला वाटलं आता ही आणू शकते, मग मी आणू शकते का? तिला आणू शकते. पण झालं असं, ती बाहेर निघायच्या आधी देवपूजा करून ती गंगूबाई बाहेर आली आणि ती पहिलं उखळ असायचं त्यात ते कांडण करत होती. काय कांडत होती काय माहिती. पण ती कांडण करत होती. ते काढता तिचा जो पती होता तो बाहेरून आला. ते कांडण करता त्या पतीने आवाज दिला म्हणजे पाणी. तिने ते जे मुसळ होतं ते मुसळ मारायच्या ऐवजी जे हवेत होतं तसाच हात सोडला आणि पाणी आणायला गेली. पण महाराज परिणाम असा झाला, ते मुसळ खाली नाही आलं. का? कारण निष्ठेने पतीची सेवा करत होती. ते मुसळ खालीच नाही आलं. सखूबाईंनी बघितलं होतं. तानातच घरी गेली. महाराज घरी गेली, चाळणी उचलली, देव सगळं गोळा केलं या काय पातेल्यात घातलं आणि पाणी आणायला गेली. गंगेवर भरती चाळणी म्हणजे जाऊ द्या, चाळणी भरणं. घरी आली, नवऱ्याला सांगितलं तुम्ही चला बाहेर जावा आणि बाहेरून 5 मिनिटांनी या. आल्याबरोबर पाणी मागायचं. काय? पाणी मागायचं. आणि तिने ते मुसळ कांडण चालू केलं. तेवढ्यात नवरा आला. त्यांनी सांगितलं पाणी. आणि तिने ते मुसळ खाली मारून असं वर फेकलं आणि वर फेकलं. ते पाणी आणायला जाणार पण आधी तिने बघितलं वर मुसळाकडे. हे खाली येतंय का? वर बघितलं ना आलं ना खाली. ते दातावर पडलं. अशी पतिव्रता काही कामाची नाही बरं का. महाराज सांगतात शांडिल्यासारखी पतिव्रता असावी, सीतेसारखी पतिव्रता असावी, मंदोदरीसारखी पतिव्रता असावी. का? कारण त्यांच्यामध्ये सेवा नावाचा जो भाव होता तो पातिव्रत्य धर्म जपणारा होता. पितृवचन झालं, सेवापती झालं. त्याच्यानंतर सांगितलं महाराज गुरुभक्ती. गुरुभक्तीचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मी नवनाथ ग्रंथातला एक दाखला देईल. नवनाथ ग्रंथामध्ये ना तुम्हाला गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाचा एक प्रसंग आहे. अगदी धावता सांगतो. गोरक्षनाथ ज्यावेळेस ब्रह्मराज्यातून ज्यावेळेस मिनीनाथाला घेऊन ते दोघं जण येत होते आणि येत असताना त्या काहीशा विसाव्याला बसल्या असताना त्यांनी मच्छिंद्रनाथाने सांगितलं की गोरक्षा आता भिक्षेसाठी काहीतरी, खाण्यासाठी काहीतरी भिक्षा मागून आण. आणि भिक्षा मागून आण म्हणल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथ गावामध्ये भिक्षा मागायला गेले. काही घरं भिक्षा मागितली आणि त्यामधून माघारी आल्यानंतर त्या भिक्षेमध्ये एक दहीवडा होता बरं का. तो दहीवडा त्या जेवणामध्ये आला आणि तो मच्छिंद्रनाथाने भक्षण केला आणि सांगितलं. गोरक्षनाथांनी विचारलं म्हणे गुरुजी या ठिकाणी तुमचं भूक भागली का? ते म्हणले हा, जेवण तर खूप चांगलं झालं पण वडा जर अजून एखादा असता तर मग अजून प्रसन्न वाटलं असतं बरं का. त्याने सांगितलं एवढंच ना. मग तू माघारी गेले. ज्या ठिकाणी तो वडा मिळाला होता त्या बाईच्या दारामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माई माझ्या गुरुला तो वडा अजून खूप जास्त आवडलाय, तो अजून एक वडा मला हवाय. तर त्या बाईने सांगितलं गुरुचं नाव सांगतोय आणि तो वडा तुला खाण्यासाठी मागतोय, हे काही बरोबर नाही. गुरुसाठी तू काय करू शकतो, गुरुसाठी काय करू शकतो म्हणल्यावर त्यांनी सांगितलं मला वडा हवाय, त्या बदल्यात काय पाहिजे ते माग. आणि त्या सहज त्या महिलेने विचार केला हा वड्यासाठी काही देईल का नाही माहित नाही, पण याला जर आपण एखादी अवघड अशी गोष्ट सांगितली तर हा माघारी निघून जाईल. तिने सांगितलं हा वडा मी तुला देते पण त्या बदल्यात तू तुझा उजवा डोळा देऊ शकतो का? महाराज क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हाताने
उजवा डोळा बाहेर काढला आणि तिच्या समोर हातावर धरला. ते गोरक्षनाथ, त्याला म्हणावं गुरुभक्ती. बरं का, ती गुरुभक्ती त्या निष्ठेमध्ये आपल्याला दिसून येते. महाराज सांगतात या प्रकारची पतीची सेवा, पितृवचन आणि या गुरुची भक्ती केली ती पूजा म्हणजे महाविष्णूची पूजा आहे. विष्णूची अशी जर आपण निष्ठेने पूजा केली ती पूजा म्हणजे देवाला समर्पित होणारी पूजा आहे. यात काही संशय नाही. बरं का, राहिली एक स्वामी निष्ठा. स्वामीवरची जी स्वामी काज आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी एक उदाहरण सांगून जाईल तुम्हाला हनुमंतरायाचं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. हनुमंतरायांनी एवढी भक्ती केली, शेवटी रामप्रभूंना काय द्यावं हे समजलंच नाही. बरं का, काय द्यावं शेवटी सगळ्यांना दिलं. सुग्रीवाला किष्किंधा दिली, विभीषणाला लंका दिली, अनेक सगळ्या वानरांना काय हवं ते देऊन टाकलं. बरं का, हनुमंतरायाला नाही देता आलं. काय हनुमंतराय एका ठिकाणी बसले होते. सीतामाई रागवल्या, म्हणल्या प्रभू असं काय केलं? ज्याने युद्धामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा उचलला त्याला तुम्ही काहीच दिलं नाही. रामप्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं. बरं का, रामप्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं. रामप्रभू म्हणतात, सीते खरं सांगू का, याला द्यायसारखं माझ्याकडं काहीच नाहीये. सीतेने सांगितलं, एवढंच ना, काय अवघड आहे? गळ्यात नवरत्नाचा हार होता. बरं का, नवरत्नाचा, बेंटेक्सचा नव्हता. बरं का, नवरत्नाचा होता. नवरत्नाचा हार म्हणजे एक रत्न पृथ्वी मोलाचं होतं. बरं का, पृथ्वी मोलाचं असा नवरत्नाचा हार तो सीतामाईच्या गळ्यात होता. त्यांनी गळ्यातला हार काढला आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराया एवढी मदत केली युद्धामध्ये, बक्षीस म्हणून हार घेतला. मारुतीरायांनी झाडावर उडी मारली, झाडावर जाऊन बसले आणि तो एक मणी फोडायला लागले. आणि ते कृत्य बघितलं विभीषणाने आणि विभीषण रागवला, म्हणे अरे शेवटी माकडच म्हणे, तुला काही बुद्धी नावाचा प्रकार नाही. हनुमंतरायांनी विचारलं, काय झालं? म्हणजे एवढा अनमोल किमतीचा सीतामाईने प्रेमाने दिलेला हात आणि तू दाताने फोडतोय? म्हणे हा फोडतोय. म्हणे का? म्हणे यात माझा राम आहे का बघतोय. काय? यात माझा राम आहे का बघतोय. आणि मग विभीषणला हसू आलं आणि विभीषण रागाने म्हटला, अरे तू त्या मण्यामध्ये राम शोधतोय, तो मणी सोडून दे, तुझ्यामध्ये राम आहे का? राग आला हनुमंतरायाला. महाराज राग आला, झाडावरून खाली उडी मारली, गुडघ्यावरती बसले आणि आपल्या नखांनी छाती पाडली. एक तर रामप्रभू नाही, राम लक्ष्मण सीता सहित स्वतः राम पंचायत हृदयामध्ये दाखवलं. महाराज त्याचंही वर्णन करतात. श्रीराम
अशा काळाने तुम्ही हात वर काढा सगळे मागचे तुम्ही पुढचे राहा हात वर काढा सगळे काढा काढा जोरात सगळ्यांनी एकाने जरी हात खाली केला तर उद्या तो हात जाऊ द्या आता जास्त नाही बोलत काय होईल ते तुमचं तुम्ही बघा माझं काळी बा थोडीशी राहू द्या असेच आम्ही चहा पिऊन येतो श्रीराम भजन केल्यावर नाही येत शक्य भजन केल्यावर आपल्या उद्धाराचा मार्ग सोपा होत असतो बरं का असो त्याच्या आधी काय सांगत होतो मी स्वामी काळ सांगत होतो बरं का स्वामी काळचं उदाहरण सांगितलं हनुमंतरायांनी एवढी भक्ती केली म्हणून काय झालं राम प्रभूंपर्यंत पोहोचले नवे नवे ज्या कामासाठी हा आपल्याला देह मिळाला त्यासाठी त्यांनी त्यांचा उपयोग करून घेतला बरं का आम्हालाही संत महात्मे सांगतात आम्हालाही सांगतात तुकोबराय ना आमच्या पायावर लोळणी घालून सांगतात बरं का लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना पण आम्ही ऐकत तुकोबरांनी परखड भाषा वापरली तुकोबराय म्हणतात किती सांगू तरी नाही शिवे दिली हो तुकोबरायांनी राग आला तुकोबराय म्हणतात पुढे शिंदळीचे गळतील नाथ महाराजांनी त्याच्यापेक्षा जास्त खालची भाषा वापरली नाथ महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखासे अरे मोडा तुझ्या मुखामध्ये हरी नाहीये असं कुठं जीवन असतं का नाथ महाराजांनी परखड भाषा वापरली बरं का एवढंच नाही नाथ महाराजांनी परत एकदा प्रेमाने सांगितलं नाथ महाराज म्हणतात ऐका करे जुन्या काळामध्ये वासुदेव यायचे ते मोरपेसाचा टोप वगैरे आता फक्त दिंडीतच बघायला मिळतात चंद्रभागेच्या तीरावरती ते वासुदेव बघायला मिळतात ते यायचे वासुदेव ते सांगायचे बरं का सकाळच्या पारी रामाच्या पारात यायचे ते राम राम भजन करा म्हणून सांगायचे बरं का ते वासुदेव आता वासुदेव येत नाही आणि काहीच नाही आता येतो कोण पॉंग पॉंग खा बटर खा खाल्या वा भिकार अवघड ते ना आता वासुदेव नाही येत आणि त्या वासुदेवाच्या माध्यमातून सांगायचे नाथ महाराजांनी सांगितलं
त्या देवाचं भजन करा, नाही तर तुम्हाला सोडवणार कोण नाही बरं का. अजून नाथ महाराज म्हणतात, शेवट सांगतो तुम्हाला, नाही भजन केलं ना तुम्ही, नाही भजन केलं ना तुम्ही, मग काय सांगता येत नाही बरं का. मग तुमचे किती हाल होते सांगता येत नाही. मग तो येतो दक्षिणेचा राजा. दक्षिणेचा राजा कोण? हा यम, इंग्लिश मधला नाही, तो रेड्यावर बसून येतो. रेड्यावर त्याच्या हातात काय माहिती का? चाबूक. चाबूक. तो चाबूक हातात घेऊन काय मोकळा येत नाही. तो काय करतो माहितीये? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर. त्या नाही त्या यमाची करू ना, त्याला अजिबात दयामायाच नाही. हा मारायला लागलं ना, त्यासाठी काय करायचं? नामस्मरण घ्यायचं बरं का. एवढं मारतात, एवढं मारतात. आता तुम्ही बरं का सगळी सणाला भज माहिती, भज करता ना? स्वयंपाकच नाही येत. करताना सणाला तो ना भज करत असताना मस्तपैकी कढई ठेवायची, त्यात पाणी वाटायचं चांगलं भर, उकळायचं. चुकलं? बरं तेल वाटायचं, त्याला काय करायचं? उकळायचं. गॅस कोण पेटवायचं? गॅस तर पेटवावं लागेल ना. गॅस पेटवायचा, मस्त कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं, ते एवढं उकळायचं आणि त्यात भजी सोडायची. कसं कळतं? तर हळू कसा पाण्याचा आपण काय करतो? त्यावेळेस जेवढं तेल तापलं असतं ना, त्याच्यापेक्षा 10 पट जास्त तेल तापलेलं असतं. आणि त्यात मग ते यमाचे किंकर काय करतात? भोकाड सोडल्यावर कातड सोडतात ना असं. मी नाही बघायला गेलो, आता गेलो आपल्याला कळलं, पण आम्हाला नाही एवढे नाही खाणार बरं का कोणी. आम्हाला आता आम्ही सगळे एका शिनबागेचे सगळी जाऊ आम्ही एक सोबत बरं का सर. तिथं आम्ही सगळे एका ह्याने असं आणि सहज तिथं बसल्या आता आम्ही एवढं मारायचं नाही, कारण सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास भजन करतोय आम्ही. थोडंसं आता त्याचं कसे आमचं काहीतरी नाही ना. सहज आपण इथं आलो तर आता सर पाया पडले माझ्या, बिना हातात घेतले म्हणजे थोडं काहीतरी तिथं गेल्यावर पण असतं ना, कारण या जागेची किंमत आहे, आमची लायकी नाही. तसं आम्ही भजन करून वर गेल्यावर काहीतरी असेलच ना. मग तिथं गेल्यावर आम्ही उलट औदुंबर महाराज त्याला रूपकात म्हणते नाही आण खुर्ची. मग आम्ही सगळे खुर्चीवर बसेल तिथे समोर आणि मग सहज त्याला विचारणार आम्ही, आज कोण कोण आले? 12च्या टायमाला टपाटप वर यायला चालू होते. कर्जत मधून आल्या 300 कर्जत मधून. कॉलेज मधून आले का कोणी? कॉलेज मधून आले. मग ती स्क्रीनवर एक जण आलाय कॉलेज मधून, स्क्रीनवर दाखव बरं. स्क्रीनवर त्याचा फोटो बघितला आणि ते जर इथं बसलेलं असलं, या मला नाही केलं भजन, नाही केलं. तसंच नाथ महाराज सांगतात, नाही भजन केलं ना आमचं काही जाणार नाही बरं का. पिंगळा प्रकरण सांगतात नाथ महाराज, ऐका. हे तरी नाही
एवढ्या गोटाळ्या वाजवल्या असं वाटतं मला मान तुमच्या नाथ महाराज म्हणले आमच्या बापाचं काय जाणार नाही, तुम्ही नामस्मरण घ्या आणि घेतलं ना घेतलं की मग हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही दुसरा. आता आपण सरळ सरळ जाऊ बरं का. त्याच्यानंतरची पूजा सांगतात सत्य बोले मुखे. आयुष्यामध्ये कधी आपण शाळेत आलं ना, चौथीच्या वर्गात आलं ना, त्यावेळेस आम्हाला खिडकीच्या वर एक सुविचार लिहिलेला आठवायचा, नेहमी खरे बोलावे. सगळ्याचा पाठ आहे पण बोलत कोणी नाही म्हणतात. लोक ना तुम्ही बोलता ना, नेहमी खरे बोलावे असं आम्हाला सांगितलं का, कारण ती एक महापूजा आहे. सत्य बोले मुखे नवे नवे. इतरांना जर त्रास झाला तर त्यामध्ये आपल्यालाही त्याच्या वेदना पोहोचाव्या. औदुंबर महाराजांनी एक वाक्य काल मी तुमचं ऐकलं बरं का, थोडंसं कॉपी करतो. माणसाला नाही वेद वाचता आले तरी चालेल पण एखाद्याची वेदना वाचता आली पाहिजे बरं का. वेद वाचता एखाद्याची वेदना वाचता आली पाहिजे, त्याला म्हणावं दुःखबी अनेकांच्या दुःखे. अशा प्रकारच्या 6 पूजा झाल्या आणि शेवटची एक पूजा सांगतात बरं का. चला आपण पिक्चरांनी घेणारी पूजा सांगतो. ती पूजा अशी सांगतात, निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ ही पूजा सांगताना मी तुम्हाला एक दाखला देईल आपल्या इतिहासामधला. निश्चयाचे बळ निश्चय केला होता जिजाऊ साहेबांनी. काय निश्चय केला होता की स्वराज्याचं तोरण या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य व्हावं. हे काय झालं, हे स्वराज्य व्हावं ही जिजाऊ साहेबांची इच्छा होती. पहा एवढा निश्चय होता असं सहज म्हणतात. निश्चयाचा महामेरू शिवाजी महाराजांना म्हटलं गेलं बरं का. निश्चयाचा महामेरू का, कारण या जगामध्ये एकच राजा असा झाला बरं का. एकच राजा असा झाला. कसा झाला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या एक रूट थोडा चेंज केला बरं का. कारण सांप्रदायिकता जपणे ही काळाची गरज आहे बरं का. आम्ही किती तुम्हाला हसवतो याच्यापेक्षा ते तुमच्या किती फायद्याचं याला खूप महत्वाचं आहे. का, कारण वर बसलेला देव आहे ना, तो एक गोष्ट बघत असतो. हे वाक्य खूप सुंदर एक वाक्य आहे का. आपण देवासमोर उभा राहून त्याला काय मागतो हे महत्वाचं नाही बरं का. देवासमोर उभा राहून त्याला काय मागतो हे महत्वाचं नाही, पण देवाकडे पाठ केल्यानंतर कसं वागतो हे खूप महत्वाचं आहे. आम्ही देवासमोर उभा असताना खूप मोठ्या गप्पा मारल्या, ते
त्या काही एवढ्या मोठ्या नाहीत बरं का, पण त्याच्याकडे पाठ फिरवल्यानंतर आम्ही आमचं आचरण कसं ठेवतो. मी तर नेहमी सांगेन की 2 तास कीर्तन करणारा महाराज, त्याला तुम्ही 2 तास कधी बघू नका. उरलेले 22 तास तो काय करतो ते बघा. हा? उरलेले 22 तास तो काय करतो ते बघा. त्यावेळेस संप्रदायाचं जतन होईल बरं का, त्यावेळेस संप्रदायाचं जतन होईल. आणि खरं तर मर्यादा या वारकरी संप्रदायाची, जेणेकरून ही मूर्ती घसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञान वैराग्य रहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ही संप्रदायाची मर्यादा आहे महाराज. आणि ती मर्यादा आम्ही जपली पाहिजे. थोडंसं बाजूला गेलो, सगळ्यांची माफी मागतो. असो, निश्चयाचं बळ सांगायला मी छत्रपती शिवराय का सांगितले बरं का. छत्रपती शिवराय हा कीर्तनाच्या बाहेरचा विषय नाही. अलीकडे छत्रपती शिवरायांचा इतिहास खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी सांगितला जातो. गरज आहे, मी म्हणतो छत्रपती शिवराय हा कीर्तनाचा विषय नसावा, तो कीर्तनातला विषय असावा बरं का. माझं बोलणं लक्षात येत असेल? माझं बोलणं लक्षात येतं की छत्रपती शिवराय हा कीर्तनाचा विषय नसावा, तो कीर्तनातला असावा बरं का. शिवराय सांगितलेच पाहिजे, पण ते एकदम असे का, कारण आमचं वाङ्मय एवढं भरलेलं आहे. 11 अभंग शिवरायांना उद्देशून तुकोबारायांनी केलेले आहेत बरं का. रणी निघता शूर नक्की माघारी, तुम्ही ऐकला असेल तो पावनखिंड आता चित्रपट आला. खूप जास्त स्वामीनिष्ठा त्यामध्ये दाखवली बरं का. बघितलं तर डोळ्यात पाणी येतं, एवढी स्वामीनिष्ठा त्यात दाखवली. आणि तोच निश्चय 18 पगड जातीतली पोरं शिवरायांनी सोबत घेतली आणि या स्वराज्याचं तोरण बांधलं. नव्हे या स्वराज्याला एवढं मोठं बनवलं ते फक्त त्या बळाच्या जोरावर. पाहिलं तर खरी बळ पाहिजे बरं का. 5 बळ माणसाच्या आयुष्यात लागतात. आता वाढतंय थोडंसं, मी सांगणार नाही, पण एक बळ सांगतो. माणसाच्या आयुष्यामध्ये कमीत कमी शारीरिक बळ असावं, नसलं तर कौटुंबिक बळ असावं. पहा, पहिली माणसं कौटुंबिक बळाने राहत होती. पहा, खूप लोक एकत्र राहायची, म्हणजे सांगितलं तर 5-5 भाऊ एकत्र राहायचे. आता राहत नाही, भाग वेगळा आहे. पण ते 5 भाऊ जर एकत्र राहत असतील तर कोणाची बाकड्या नजरेने बघायची त्यांच्याकडे धमक नव्हती. त्याला ते कौटुंबिक बळ म्हणलं जायचं. शरीराचं बळही आता राहिलं नाही. पहिलं शरीराचं बळ होतं. शरीराचं बळ असेल तेजस महाराजांसारखं असल्यावर जरा आलं समर्पक आहे ना, म्हणजे आमच्यासारखं बरं का, त्यांच्यासारखं नाही. जरा बळ असलं अंगात तर मग पुढचा थोडासा विचार करतो. उगा काळी पैलवानाने एखाद्या हिंद केसरीच्या नादाला लागायचं मग अवघड आहे ना. का अंगात बळ नसताना मावली तेच सांग, मागाशी बोलून गेलो बरोबर ना. असो, मग ते बळ आपल्या आयुष्यात पाहिजे. शारीरिक बळ असावं, कौटुंबिक बळ असावं, आणि नसेलच काय तर एक दृढ निश्चयाचं बळ आपल्या आयुष्यात असलं पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात असली पाहिजे. आणि ती असली मग हेची विष्णूची महापूजा. ही महाविष्णूची पूजा कोणत्या देवाची होते? त्या देवाचं त्या देवाचं एकदा नामस्मरण.
स्वामी काळजगुरु भक्ती पितृवचन सेवापती नेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दुधा सत्य बोले मुखी दुःखवी आणि कांच्या दुःखी नेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या ठिकाणी जसा जमेल तसं तुमच्या पुढे भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलाय. खरं सांगायचं तर आवाजही जाम आहेत. आता वारीच्या वाटेवर आम्ही चालतोय. खूप आग्रह या ठिकाणी सगळ्यांकडूनच झाला की इथं कीर्तनासाठी यावं. खरंच आणि मलाही बरं वाटतं की जिथं आपण काहीतरी शिकलोय त्या भूमीमध्ये आपण उभं राहावं. म्हणजे खरं सांगायचं तर जिथं आपण बेंचवर बसावं आणि शिक्षकांनी शिकवावं ती भूमिका संपल्यानंतर आपण इथं उभं राहावं आणि शिक्षकांनी काहीतरी आपलं बोबडे बोल ऐकून घ्यावं. याच्यासारखा आनंद कशात खरंच म्हणजे छाती गर्वाने फुगवणारा विषय बरं का. खरंच मनापासून अगदी प्रसन्न वाटते मनातून. आणि याच अजून एकदा नवचैतन्याने पुन्हा एकदा उद्या वारीमध्ये जाऊन परत एकदा चालायचं. त्या भगवान विठुरायाला एक प्रार्थना करेल की या कॉलेजमधले जेवढे सगळे काही यामध्ये सहभागी असतील नवे नवे या कॉलेजमध्येच जेवढे काही सगळे विद्यार्थी असतील शिक्षक असतील नवे नवे आमच्या सगळ्या सेवेकऱ्यांपासून जेवढे सगळे या कॉलेजमध्ये पार्टिसिपेट असतील सगळ्यांना या भगवान पांडुरंगाने दीर्घायुष्य द्यावं. त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात त्याच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि हाच निश्चय करतो की हा उपक्रम जो आहे तो आज या ठिकाणी लावलेला आहे तो या आकाशामध्ये एवढी गगन भरारी मारो आणि आम्ही त्यामध्ये कुठेतरी बघायला कोपऱ्यामध्ये उभा असावं ही एक अपेक्षा. हाच निश्चय तुकोबारायांनी
आमचे सगळेच कलाकार मंडळी असतील, नवे नवे मला माझ्यावर मातृव्रत ज्यांनी खरंच प्रेम केले, आमच्या प्रतिमा मॅडम असतील, परत कुंभार सर असतील, नवे नवे सर, परदेशी सर असतील, इंग्लिश सर असतील, सरही असतील, तसेच आमचे गायकवाड काका असतील. आणि खरंच सगळ्यात मोठं एकदा आदरणीय प्राचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांच्यामुळे हा आपल्याला या ठिकाणी हा सत्संग पाहायला मिळतोय. खरंच सरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर, तुमच्यामुळे हे सगळं सद्भाग्य आम्हाला मिळतंय. सगळेच या ठिकाणी चुकून जर आमच्या जूचे सर पण आहेत, मला नाव लक्षात आहे ना, हां, सरांचे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सगळेच शिक्षक वृंद असतील, सगळ्यांच्या चरणावरती, ज्यांचं नाव घेतलं ते देव आहेत, ज्यांचं राहिलं ते महादेव आहेत असं समजा, आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्याच शिक्षिकाही असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टम, या ठिकाणी साऊंड सिस्टम या कार्यक्रमासाठी आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आदरणीय या कार्यक्रमात वेळात वेळ काढून महाराज उपस्थित राहिले. आम्हाला नाव काय माहीत नाही, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तुमचाही आशीर्वाद माझ्या शिरावरती असू द्या. नवीन नवीन सुंदर असे मृदंगाचार्य, सुंदर गायनाचार्य, या कार्यक्रमासाठी सुंदर फोटोग्राफी आमचा आकाशदादा आहे. फोटोग्राफरही चांगला आहे, श्रोतेही चांगले आहेत, या ठिकाणी शूटिंग करणारेही चांगले आहेत, साऊंड सिस्टमवालेही चांगले आहेत, पकवाज वाजवणारेही चांगले आहेत, गाणारेही चांगले आहेत, टाळकरी चांगले आहेत. इकडं सर काका विनेकरी उत्कृष्टच. महाराज काय आहे का? महाराज बी चांगलाच ना, हां, असं तुम्ही म्हणायचं. हां, सगळ्यांच्याही नियोजनामध्ये या ठिकाणी सुंदर अशी सेवा पार पडली. जास्त वेळ न घेता या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. नवे नवे या ठिकाणी या कर्जत तालुक्याला ज्या संतांमुळं भाग्यवान म्हणजे महत्भाग्य मिळाले, सद्गुरू गोदड महाराज असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्याच चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर